स्वागत आहे अक्षता ब्लॉग्समध्ये आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। आता रात्रीचे वाजले आहे 10:30। कारण मी सकाळपासून ना काही सुरुवात नव्हती केली, कारण कालपासून तुम्ही बघितलं माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे, आणि दोनदा डॉक्टरांकडे जाऊन आली पण डॉक्टरच नाही आहेत, त्यांचं क्लिनिक बंद आहे, ते पण दोन ते 3 दिवसासाठी बाहेर गेले। 1 तारखेला येणार आहेत। तर मग मी आता सध्या मेडिकलमधूनच गोळ्या घेऊन आले, तुम्हाला दाखवते। हे बघा, पुरत्या गोळ्या घेऊन आले, कारण नवीन वर्षामध्ये मला आजारी नाही पडायचं, ॲक्टिव्ह राहायचं आहे। आणि म्हणून म्हटलं चला तात्पुरती तरी काहीतरी मेडिसिन घेऊया। आता तात्पुरती मेडिसिन घेऊन आले आणि बघू त्या गोळ्या मेडिसिन खाऊन जर बरं वाटलं तर ठीक, नाहीतर उद्या डॉक्टर येणारच आहेत, मग उद्या जाऊन मग डॉक्टरांना मी दाखवेलच। पण कालपेक्षा आत्ता जरा ठीक वाटते। सकाळपासून पण एवढं बरं नव्हतं वाटत, सकाळपासून पण विकनेस वगैरेच वाटत होता। तर मग सकाळी तुम्ही काही शूट नाही केलं, पण म्हटलं आज शेवटचं वर्ष आहे आणि आपण एवढ्या दिवसाची मेहनत केली आणि आज लास्टचा दिवस आहे, तर काहीही न शूट करता कसं आपण वर्ष घालवायचं, म्हणून म्हटलं जेवढं काही होईल तेवढं तरी शूट करूया, जे काही असेल ते। आणि म्हणून मग आता रात्रीचे 10:30 वाजलेत, तर आता मी सुरुवात करते। स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आणि स्वयंपाकामध्ये काही आज स्पेशल नाही आहे, कारण आज एकादशी पण आहे, त्यामुळे मग आपलं सिंपल जेवण आहे। आणि जेवण आज लवकरच झालं आहे आणि सगळ्या हॉलमध्ये बसलेत आणि मी किचनमध्येच आहे, स्वयंपाक वगैरे करून हॉलमध्येच बसली आहे। चला तुम्हाला मी सगळ्यांना दाखवते। आणि इथे छान रांगोळी काढली, लाइटिंग पण लावली आहे आणि इथे रांगोळी काढले 2026 वेलकम। आणि आपण काय करतात बघू। हे बघा सगळे कसे बसलेत, हे बघा सगळे कसे बसलेत आणि ध्रुवची पण मस्ती चालू आहे। ध्रुव तुला झोप येते की नाही? आणि दिवसभर पण ना ध्रुव झोपलेला नाही आहे, त्याची अशीच मस्ती चालू आहे। सकाळी तो 10ला उठला आहे, त्यानंतर परत दुपारी 1 तास झोपलेला 3:30 ते 4:30 वाजेपर्यंत, आणि आता परत तो काही झोपलाच नाही आहे, त्याचीच मस्ती चालू आहे। इथून धाव तिथून धाव, त्याला आता खूप झोप आले, तरी पण बघा तो इथून तिथून पळतोच आहे। आता मी त्याला झोपवणारच आहे थोड्या वेळात। आणि इथे बघा बघा कसं त्याचं आहे बघा, आता तो मॅट घेतलाय आणि त्याला घेऊन त्याचं चालणं चालू आहे। तिथे कीर्ती बसली आहे, इथे मम्मी आहे, इथे ध्रुव आहे, यश गेला बाहेर। आम्ही आता 2025 संपणार आहे, 2026 चालू होणार आहे, तर काय झालं गेलं विसरून जायचं, नव्याने सुरुवात करायची। आता आम्ही लवकर जेवून घेतो आणि मला ते मेडिसिन पण खायची आहे, तर मी आता जेवण करते, मेडिसिन खाऊन घेते आणि मग तुमच्याशी बोलते। आम्ही घरातच थोडंसं एन्जॉय करणार आहोत, 2026चं वेलकम करणार आहोत आणि 2025ला बाय बाय करणार आहोत। आता फक्त नवीन वर्ष चालू व्हायला फक्त 2 मिनटं राहिलेत। आता थोड्या वेळातच 2025 संपणार आहे आणि 2026 चालू होणार आहे। तर आमचं 2025चं थोडंसं तुमच्यासोबत मी शेअर करते। मी असं खूप काही दिलं आणि खूप काही आम्ही गमवलं, पण 2025मध्ये मी माझा ब्लॉगिंग चॅनल चालू केलेला, तो पण असंच की माझ्या सगळ्या गोष्टी, माझ्या बाळाच्या, माझ्या सगळ्या फॅमिलीच्या सगळे मोमेंट्स लक्षात राहावे म्हणूनच मी चालू केलेला। आणि मी घरीच असल्यामुळे टाइमपास होत होता। बाहेर फटाके वगैरे पण फुटत आहेत। तर आता 2024 हंसी मजाक से ही
चालू हुआ दिन व्लॉग का शुरुआत, तो अभी अच्छा ही जाएगा। अच्छा पूरा साल हंसते रहो, मुस्कुराते रहो। 2026 हे हसत आता हसत जावो आणि जाईलच। तर तुमच्यासमोर मी अशीच नवीन नवीन काहीतरी माझ्या आयडियाज घेऊन येणार आहे, तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा। जेवढा तर मी प्रयत्न करते, पण मला तुमच्याकडून तेवढं पाहिजे तेवढं सपोर्ट नाही भेटत आहे। तर माझं तिथे कुठे काही चुकत असेल किंवा काहीतरी कमी असेल तर प्लीज मला सांगा। आणि 2026 पासून माझे जसे आता कंटिन्यू व्हिडिओ येत होते तसे 2026मध्ये पण कंटिन्यू व्हिडिओ येतीलच। आणि मी नवीन काहीतरी नक्कीच प्रयत्न करेल आणायचा, म्हणजे घरगुती। आणि कधी मी बाहेर गेली, माझी धमाल मस्ती छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी असतील तुमच्यासोबत मी प्रत्येक काही शेअर करेल। ध्रुवची मस्ती, माझी पूर्ण फॅमिली। आणि गुरुवार आहे तर स्वामींच्या पासूनच सुरुवात झालेली आहे, तर 2026 हा चांगलाच जाईल अशी मी अपेक्षाच करते। आणि स्वामींच्या चरणी मी हीच प्रार्थना करते की 2026 हा सगळ्यांना चांगला, आरोग्याचा, भरभराटीचा सगळ्यांना जावो। सगळ्यांचे जे काही स्वप्न असतील, आकांक्षा असतील ते पूर्ण होत, सगळ्यांना प्रत्येक कामामध्ये यश येवो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते। आणि स्वामी मलाही माझ्या प्रयत्नांना साथ द्या अशीच मी स्वामींच्या चरणी पण अपेक्षा करते। आणि आत्तापासूनच मी एक विश केले, तर ती आत्ता नाही मी शेअर करणार, पण जेव्हा माझी जी विश पूर्ण होईल तेव्हा तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन। प्लीज मला सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची मला गरज आहे। आता मी इथेच एंड करते। आणि अजून आमचे पप्पा आले नाही आहेत, आता ते नवीन वर्षातच घरी येणार आहेत। बोल भेटू पुढच्या वर्षी। आता आपण भेटूया नवीन वर्षामध्ये। आणि आमचे पप्पा पण अजून काय आले नाही आहेत, ते येत आहे ट्रेनमध्ये आहेत। आत्ताच कॉल केलेला थोड्या वेळात, तर येत आहे ट्रेनमध्येच आहेत। तूही अजून झोपला नाही आहे। आमच्या सगळ्या ऑडियन्सला विश करायचं होतं ना, देन ध्रुव जागा होता त्याच्यासाठी। आता सगळ्यांचं विश करून झालेलं आहे, सगळ्यांना मस्त विश केलेलं आहे ध्रुवने, आमच्या ध्रुव बाळाने। आमच्या ध्रुवला खूप खूप प्रेम द्या, सपोर्ट करा। बाय कर, बाय। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय कर ना। व्हिडिओ मी इथे स्टॉप करते, आपण नवीन वर्षामध्ये भेटू। सर्वांना गुड नाईट। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।